तुमच्या शरीरामध्ये एक नाही, 3 हार्ट्स आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? अरे, आश्चर्य वाटलं. आपण तर आत्तापर्यंत ऐकत होतो, की अरे आम्हाला तर 1 हार्ट असतं. तुम्ही सांगताय 3-3 हार्ट्स आहेत. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या शरीरामध्ये डाव्या बाजूला छातीच्या पिंजऱ्यामध्ये एक हार्ट असतं, म्हणजे एक हृदय असतं, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण अजून 2 ॲडिशनल हार्ट्स म्हणजेच हृदय तुम्हाला देवाने दिले आहेत तुमच्या शरीरामध्ये. हे तुम्हाला माहिती आहे का? निश्चित नाही. ही 2 हृदय कुठली? तर आपल्या पायाच्या पोटऱ्यांचे जे स्नायू आहेत, सोलियस हा मसल मुख्यतः की जो पंपिंग ॲक्शन करतो. म्हणूनच त्याला पेरिफेरल हार्ट किंवा सेकंडरी हार्ट असं सुद्धा म्हणतात. कारण का? तर पायाच्या मध्ये असलेल्या ज्या वेन्स म्हणजे शिरा, ह्या पायाच्या कडून वरती जेव्हा रक्त वाहून नेतात, व्हेन्समधून जे ब्लड सर्क्युलेशन होतं, जे हृदयाकडे जे नेतात, तर त्या आपल्या इरेक्ट पोश्चरमुळे म्हणजेच आपण उभं राहत असल्यामुळे त्यांना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करावं लागतं आणि म्हणूनच तिथे पंपिंग ॲक्शन गरजेची असते, की खालचं जे काही रक्त आहे ते वरती ढकलण्यासाठी म्हणून. आणि मग त्या वेन्सच्या विशिष्ट रचना असतात, त्याच्यामध्ये व्हॅल्व्हज असतात आणि त्याला जोर मिळावा किंवा त्याला पंप व्हावं ते रक्त म्हणून सोलियस नावाचा मसल्स आपल्याला तिथे दिलेला आहे, की ज्याला पोटरीचा मसल असं सुद्धा म्हणतात आणि त्याच्या वर असतो तो म्हणजे गॅस्ट्रोक्नेमियस नावाचा मसल आणि ह्या दोन्ही मसल्सना मिळून ट्रायसेप्स सुरी असं सुद्धा म्हणतात. बऱ्याच जणांना हातामध्ये ट्रायसेप्स आहे हे माहिती असतं, परंतु पायातले ट्रायसेप्स कुठले? तर सोलियस मसल आणि गॅस्ट्रोनेमियस मसल. ते म्हणजे गॅस्ट्रोनेमियसचे 2 हेड आणि सोलियसचा 1 हेड असे मिळून 3 हेड म्हणून ट्रायसेप्स असं त्याचं नाव आहे. सुरी म्हणजे काफ म्हणजे काफ मसल्स. तर या काफ मसल्सचं महत्त्व काय आहे? मी तुम्हाला आज का सांगतेय? तर ज्याप्रमाणे हृदयाचं काम असतं पंपिंग करणं, तसंच ह्या मसल्सचं जे ट्रायसेप्स सुरी आहे, ह्यांचं पण काम आहे, की पायातलं रक्त पंप करणं आणि जेव्हा तुम्ही त्याला वापरत नाही, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत नाहीत, तेव्हा तुम्हाला वेगवेगळे आजार होतात. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हणजे काय, की व्हेरिकोज वेन्स. व्हेरिकोज वेन्समध्ये रक्त तिथे साकळू नये म्हणून ह्या मसल्सचा व्यायाम करणं, या मसल्सची ताकद चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. हा मसल सगळ्यात जास्त ग्लुकोज वापरतो आपल्या शरीरातली. त्यामुळे ह्याला इन्शुलिन मसल असं सुद्धा म्हणतात. कारण इन्शुलिन सुद्धा शरीरातली रक्तातली साखर जी आहे ती कमी करण्यास मदत करत असतो. म्हणजे त्यासाठीच तो बनवलेला आहे, की रक्तातली साखर ही तू कमी करायची. म्हणून इन्शुलिनचं सिक्रेशन होतं. पण त्या इन्शुलिनला मदत होते जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमच्या पोटरीचे मसल्स वापरतात तेव्हा. कारण तुमच्या रक्तातली एक्स्ट्रा साखर हे वापरून टाकतं. म्हणजेच तुमच्या रक्तातली साखर कमी करण्यास मदत करतं. म्हणूनच ज्यांना डायबिटीज आहे किंवा प्री डायबिटीज आहे किंवा डायबिटीज होऊच नाही असं वाटतं, त्यांनी आपला हा मसल, सोलियस नावाचा मसल म्हणजेच काफ मसल्स ह्यांची ताकद कायम चांगली ठेवली पाहिजे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? तर चवड्यांवर चालणं. हा अतिशय सोप्पा व्यायाम आहे आणि इफेक्टिव्ह व्यायाम आहे. तसंच अगदी बसल्या-बसल्या तुम्ही करू शकतात. ते म्हणजे की काफ रेजेस म्हणतात त्याला. तर तुम्ही चवड्यांवर अशा प्रकारे बसल्या-बसल्या ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओत दिसतोय त्याप्रमाणे तुम्ही एक्सरसाइज केली आणि ती जर तुम्ही फक्त 10 मिनिटं केली तरीसुद्धा तुम्ही एक सँडविच खाल्ल्यानंतर जेवढ्या कॅलरीज तुमच्या पोटात जातात, तेवढ्या सगळ्या कॅलरीज तुम्ही बर्न करू शकतात फक्त ही 10 मिनिट काफ रेझिंगची एक्सरसाइज करून. म्हणजे तुमच्या पोटऱ्यांचे मसल्स हे कायम वापरले गेले पाहिजे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर आपल्या चॅनलवर ह्याबद्दल बरेच व्हिडिओज बनवलेले आहेत. तर तुम्ही ते जरूर बघा. डॉक्टर इशाज पॅलेट या आपल्या YouTube चॅनलवर. माहिती तुम्हाला कशी वाटली? मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशीच वेगवेगळ्या विषयांची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.